आणि आता 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कांद्यावरची निर्यात बंदी उठवली। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आता 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार। कांदा निर्यात बंदी हटवल्यानंतरही शेतकरी व्यापारी नाराज। निर्यात बंदी दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी। कांद्याचे बाजारभाव वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, तरीही नाराजी नाही कायम आहे। धुळ्यात वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद। नोकरीचा राजीनामा मंजूर झाला नसल्यानं कारण देत अर्ज बाद। अब्दुल रहमान हे माजी IPS अधिकारी। नाशिकचे ठाकरेगडाचे नाराज माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। करंजकरांकडे 28 कोटीहून अधिक संपत्ती। बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा परळी मतदारसंघात दौरा। बजरंग सोनवणेंचा प्रचाराचा धडाका सुरू। रावेर लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार रक्षा खडसेंचा यावल तालुक्यामध्ये जोरदार प्रचार सुरू। जिल्हाध्यक्ष अमोल जावळे देखील सक्रिय झाले। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी दीपक केसरकर मैदानात। सावंतवाडी शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेऊन राणेंना विजयी करा, केसरकरांचं आवाहन। मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा खोपोलीमध्ये जोरदार प्रचार। प्रचारादरम्यान मराठा समाजाकडून संजोग वाघेरे यांना जाहीर पाठिंबा। अहमदनगरच्या श्रीरामपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ संविधान निर्धार सभा। सभेला प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ। अज्ञातांकडून सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक। यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान घडली होती घटना। नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची भेट घेतली। शहरात पोलीस भरतीच्या तयारीसाठी मैदान उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांचे आता हाल होत असल्याची व्यथा मांडली। बीडच्या आष्टीतील त्रिदल संघटनेची बैठकीमध्ये माजी सैनिकांचा पंकजा मुंडेंना पाठिंबा। आमदार सुरेश धस यांची बैठकीला उपस्थिती। नांदगावच्या कळमदरी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार। मूलभूत समस्यांअभावी ग्रामस्थ आक्रमक झाले। मेणबत्त्या पेटवून ग्रामस्थांची शपथ। जळगावमध्ये वंचितच्या एका पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ल्याची वंचित आक्रमक झालेले। जिल्हाध्यक्षा शमीभा पाटलांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्यात आंदोलन। नाशिक लोकसभा मतदारसंघात 39 तर दिंडोरीत 20 उमेदवारांचं नामनिर्देशन पत्र दाखल। सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार। साताऱ्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कराड शहरासह परिसरात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती। पालघरमध्ये मतदान जनजागृतीसाठी भव्य महिला बाईक रॅलीचं आयोजन। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती। तब्बल 25 वर्षांनंतर अमरावतीमधील मतदानाच्या टक्केवारीची ऐतिहासिक नोंद। मतदान जनजागृतीसाठी परिश्रम घेणाऱ्या मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार। गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला। 42°C इतक्या तापमानाची नोंद। तापमानाच्या नागरिकांना झळा। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। अमरावती जिल्ह्यात तापमानामध्ये मोठी वाढ। जिल्ह्यात 40°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा। नांदेड जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ झालेली आहे। जिल्ह्यात 42.83 इतक्या तापमानाची नोंद। उष्णतेमुळे नागरिकांना विनाकारण घराबाहेर जाणं टाळावं, प्रशासनाचं हे आवाहन। पुण्यात पुढील 2 दिवस उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता। मागील 4 ते 5 दिवसांपासून 41°C इतक्या तापमानाची नोंद। राज्यातल्या धरणात अवघा 29% पाणीसाठा। नागपूरमध्ये 40%, अमरावतीमध्ये 44%, तर मराठवाड्यात अवघा 13% पाणीसाठा शिल्लक। सांगलीच्या जत तालुक्यातील उडगी येथील पाण्याचा स्रोत आटला। तालुक्यातील टँकरनं पाणीपुरवठा सुरू। महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नांदेड शहरात जलसंकट। कोटी तीर्थाच्या विद्युत पंपात तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी टंचाई। मागील 8 दिवसात शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित। गडचिरोली जिल्ह्यातील जिन्नानूर भागात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी नागरिकांची 3 ते 4 किलोमीटर पायपीट। भर उन्हात नागरिकांची पाण्यासाठी कसरत। वाशिम शहरातील अनेक भागात 8 ते 10 दिवसांआड पाणीपुरवठा। संतप्त नागरिकांकडून आंदोलन करण्याचा इशारा।
वर्ध्याच्या आष्टीतील बोरखेडी गावात तीव्र पाणी टंचाई, पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट, अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या जैसे थेच. बीडच्या शिवनी गावात पाण्याविना आता मोसंबीची बाग करपलेली आहे. शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसलाय. शासनाकडे आर्थिक मदत देण्याची मागणी. पुणे शहरात आंब्याची आवक वाढली. दिवसाला 8 ते 10 हजार आंब्याची आवक. अक्षय तृतीया असल्यानं आंब्याच्या मागणीमध्ये वाढ. वाशीमध्ये बाजारात दाखल झाल्यानंतर विक्रमी दर मिळालेल्या हळदीच्या दरात आता काही अंशी घसरण. हळदीचे भाव 17,200 रुपयांवरून 16,800 रुपयांवर. नांदेडमध्ये भुईमुग काढणीला जोर, तर वाढत्या उष्णतेमुळे मजुरांना तुटवडा झालेला आहे. परिणामी उत्पादनात देखील मोठी घट झाल्याचं समोर. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामामधील धानाची कापणी सुरू. अवकाळीचा धोका लक्षात घेता यंत्राद्वारे धान कापणीची लगबग. गोंदियात पावसाळ्यापूर्वी रेती डेपो सुरू होण्याची शक्यता मावळली. पर्यावरण विभागाचा हिरवा झेंडा नाही. जिल्ह्यात 9 रेती डेपो सुरू करण्याचे नियोजन होते. एसटी महामंडळाच्या सांख्यिकी विभागाकडून राज्यातील सर्व आगारांच्या कामकाजाचा आढावा. आढाव्यामध्ये वाशिम आगाराचा पहिला क्रमांक. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 12 कोटींच्या घोटाळ्यात ईडीची एंट्री. ईडीचा मनी लॉन्ड्रिंगच्या संशयातून तपास सुरू. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघीण छोटी मधूचं दर्शन. बछड्याला तोंडात धरून छोटी मधू रस्ता पार करतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा गावातील पूल धोकादायक अवस्थेत. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. प्रशासनानं पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी. जळगावमध्ये मुक्ताईनगर घोडसगाव पूल मार्गाची दुरावस्था आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ. गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा. ड्रेनेजचं पाणी नदीत सोडल्यानं गोदावरीचं पाणी दूषित. प्रशासनाचं दुर्लक्ष. सांगलीच्या मिरजमध्ये सैन्यदलाचे बिघाड होऊन शेतात उतरलेलं हेलिकॉप्टर दुरुस्त झालंय. दुरुस्तीनंतर आपण बघतो हेलिकॉप्टर बंगळुरूकडे रवाना झालेला आहे. अखंड वारकरी संप्रदायाला आस लागून असलेल्या आषाढी वारीची घोषणा. तुकोबांची पालखी 28 जूनला तर माऊलींची पालखी 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार. हिंगोली शहरातील ऐतिहासिक जलेश्वर तलावामधील गाळ काढण्याचे काम सुरू. जलेश्वर तलावाचं सुशोभीकरण होणार. यवतमाळच्या चिंतामणी मंदिरात 4 महिन्यात 9.25 लाखांचं दान, तर 7 दानपेट्या लवकर उघडणार. मंदिर प्रशासनाची माहिती. सोलापूरची साई भक्त मंदाकिनी गवसने यांच्याकडून 33,24,000 रुपयांची देणगी साईचरणी अर्पण. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली ग्रॅज्युएटीची रक्कम तसंच सोन्याचे दागिने साईचरणी दान.